श्री स्वामी समर्थ। खरंच स्वामीला जर कुणाला आपल्याकडे बोलवायचं असेल तर स्वामी कोणत्याही पद्धतीने कशाही कुणाच्याही मार्फत त्याला आपल्यापर्यंत घेऊन येतात आणि त्याच्याकडून आपली सेवाही करून घेत असतात। असे स्वामींचे खूप अनुभव आहेत। आजचाही खूप सुंदर असा अनुभव निलेश साबळे सरांचा आहे। चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील अभिनेते निलेश साबळे यांना स्वामींचा आलेला दिव्य अनुभव आज आपण बघणार आहोत। जागतिक कृषी महोत्सव येथे त्यांना जेव्हा आमंत्रित केलं होतं त्यावेळेस आपलं मनोगत व्यक्त करताना त्यांनी आलेला त्यांना स्वामींचा अनुभव सांगितला होता। चला तर मग त्यांच्या शब्दामध्ये अनुभवाला सुरुवात करते। तोपर्यंत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या चॅनलवरती रोज नवीन असे स्वामींचे व्हिडिओ अनुभव येत असतात। त्यांच्या शब्दात सांगते ते त्यावेळेस बोलत होते की सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज मी इथे येण्याचं कारण फक्त स्वामी आहे। स्वामींच्या कृपेने आज मी इथे आलो आहे। माझ्यावरती स्वामींची आज कृपा नसती तर मी इथे एवढं प्रसिद्धी मला कधीच मिळाली नसती। स्वामींची सेवा मी कधी करत नव्हतो, पण माझे घरचे मिसेस आणि आई स्वामींवरती त्यांची फार श्रद्धा, ते स्वामींचे सेवेकरी, स्वामींची सेवा करतात, पण मी कधी करत नव्हतो। असंच माझ्या जीवनामध्ये एकदा काय झालं की मी जेव्हा टी व्हीमध्ये येण्यासाठी माझा एक इंटरव्ह्यू होता, तिथे मला डायलॉग बोलायचे होते, तिथे मला जायचं होतं, पण त्यासाठी मला एक गुलाबाचं फूल पाहिजे होतं। मी त्या दिवशी ते गुलाबाचं फूल शोधण्यासाठी खूप धडपड केली। सकाळी मी घरून निघालो, मला सर्वकडे दुकाने बंद दिसत होती, कुठेही मला फूल मिळू नव्हतं। मी खूप ठिकाणी चौकशी केली, खूप फिरलो। एका दादांना विचारलं इथे गुलाबाचं फूल कुठे मिळेल का, मला पाहिजे आहे। त्यावेळेस दादा बोलले की इथे जवळच स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र आहे, तिथे तुम्हाला गुलाबाचे फूल नक्की मिळतील, जा, तुम्हाला खरंच तिथेच मिळेल, आज इथे तुम्हाला मिळणार नाही, ते असं बोलले। त्यावेळेस मला माझ्या मनातच म्हटलं की स्वामींची इच्छा आहे वाटतं की मी आज तिथे यावं, म्हणून मी तिकडे जाण्यासाठी निघालो, कारण माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता। मी तिकडे गेलो आणि तिथे स्वामींची आरती चालू होती। आरती झाल्यानंतर तिथे मी एक गुलाबाचं फूल मागितलं आणि स्वामींना विनंती केली, स्वामी आज इथे मी नाही आलो तर तुम्ही मला इथे घेऊन आला आहात। कृपेने तुम्हाला माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे आणि हे जर खरं असेल तर स्वामी आज माझं सिलेक्शन होऊ द्या, असं मी तिथे महाराजांना विनंती केली आणि तेथून गुलाबाचं फूल घेऊन मी माझ्या कार्यक्रमाच्या स्थळी पोहोच झालो, जिथे माझा इंटरव्ह्यू होणार होता। खूप गर्दी होती, खूप जण आलेले होते। त्यामध्ये मी माझा डायलॉग बोललो, झालं, खूप वेळ थांबलो। त्यानंतर खूप मुश्किलेने तेथे माझा नंबर लागला, तो फक्त स्वामींच्या कृपेने। तेव्हापासून माझी स्वामीवरची श्रद्धा ही खूप वाढली आणि मी स्वामींची सेवाही करू लागलो। त्यानंतर हळूहळू जीवनात असे प्रसंग येत गेले आणि माझी प्रसिद्धी ही वाढत गेली। आज मी तुमच्या समोर जो काही आहे तो फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेने आहे। माझ्यावरती स्वामींची फार मोठी कृपा आहे। गुरुमाऊलींच्या शेजारी आज बसण्याची मला संधी मिळाली, म्हणजे साक्षात महाराजांच्याच जवळ मी बसलो आहे। महाराजांनी मला त्यांच्या खूप जवळ घेतलं आहे। ही माझ्यावर स्वामींची खूप मोठी आज कृपा झाली आहे, असे ते बोलत होते। त्याच वेळेस त्यांनी आपल्या विनोदाच्या शैलीमध्ये सर्वांना हसवलेही। स्वामींचा अनुभव सांगितल्यानंतर सर्वांना आश्चर्य वाटलं, धक्का बसला की यांना पण स्वामी समर्थांचे अनुभव आले आहेत। खरंच महाराज कोणत्याही रूपात कसेही कोणालाही दर्शन देऊन आपले
करतात, अनुभव देतात म्हणजे देतात. स्वामींची लीला ही अगाध आहे, फक्त ती जाणली पाहिजे, कळली पाहिजे. स्वामींवरती श्रद्धा, विश्वास आणि अंतःकरणापासून जर प्रार्थना केली तर स्वामी त्याची प्रचिती देतात आणि खरंच अनुभव देतात. चला तर मग तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.